त्यांना आमंत्रित करतो। ज्यांच्यासाठी आपण सर्वजण उपस्थित, ज्यांचं आगमन एक प्रेरणादायी, एक नवचेतना, एक नवसंजीवनी। कृपया प्रोटोकॉल लक्षात घ्या, सुरक्षा अभावी कोणी पुढे जायचं नाही। यानंतर लगेच छत्रपती शिवरायांचं पूजन होईल आणि हे पूजन साकारतील महाराष्ट्र राज्याचे माजी यशस्वी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते यांच्या गजरामध्ये स्वागत। साहेबांचं मनापासून स्वागत आहे। विनंती, प्रथमतः छत्रपती शिवरायांचं आपण पूजन आणि छत्रपती शिवरायांना मानवंदना देऊयात। मी आदरणीय आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी, शिवसेनेचे मुख्य नेते, लाडक्या बहिणींचे लाडके भाऊराय आणि अनाथांचे नाथ म्हणजे एकनाथ, अर्थात महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब। जय छत्र छत्रपती शिवरायांचं पूजन संपन्न झालेलं आहे। यानंतर सर्व अतिथी मान्यवर आणि मंचावरचे सर्व पदाधिकारी, विनंती आहे कृपया आपण स्थानापन्न व्हावं। यानंतर आदरणीय सन्मान सोहळा होतोय। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब। खरं तर सन्मान आदरणीय शिंदे साहेब स्वीकारणार नाहीत, कारण आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय अजितदादा हे आपल्यातून गेले, त्यामुळे शिंदे साहेबांनी सांगितलेले सत्कार सोहळा होणार नाही। परंतु साहेबांचा सत्कार करण्यासाठी या ठिकाणी पंकजी महाले, आदरणीय आमदार आणि बाबूभाऊ पाटील तालुका प्रमुख यांच्या वतीने हा भार छत्रपती शिवरायांना प्रदान करण्यात आलेला आहे। यानंतर सर्वांना एक विनंती आहे, अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करण्यासाठी फक्त 1 मिनिटासाठी आपण सर्वजण उभे राहूयात। आपल्या सर्वांच्या वतीनं, पक्षाच्या वतीनं आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वतीने ही श्रद्धांजली। एक मिनिटासाठी फक्त शांतता, श्रद्धांजली व्यक्त करत आहोत। ओम शांती, ओम शांती, ओम शांती। यानंतर मंचावरती विचार व्यक्त करतील किल्ले शिवनेरीचे शिलेदार, आपला माणूस, जुन्नर तालुक्याचे कार्य सम्राट आमदार माननीय श्री शरद दादा सोनवणे। आपल्या सर्वांचे नेते आदरणीय एकनाथजी भाई शिंदे